प्रेक्षकांनो, मालिका तर आता खूपच रंजक वळणावरती आलेली आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपण पाहिलंय की प्रतिमाच्या ज्या वेळेला डेड बॉडी प्रियाने आता करण्याचा प्रयत्न केलाय ते सत्य समोर आलंय. बरं, इतकंच सत्य समोर आलेलं नाहीये, तर त्याचबरोबर प्रियाची खूप घाणेरडी कारस्थानं सुद्धा उघडकीला आलेली आहेत. हो प्रेक्षकांनो, आणि ती स्वतः प्रतिमाने उघडकीला आणलेली आहेत. नक्की असं काय घडलंय सगळं सगळं पाहू. आता आपण पाहिलं की अर्जुन आणि सायली या दोघांनी तर आता बघितलं होतं की ते प्रतिमात्याची डेड बॉडीचं त्यांच्या आता डोक्यामध्ये सत्य आलंय की प्रतिमात्याची डेड बॉडी ही आता खरं पाहायला गेलं तर ती डेड बॉडी प्रतिमात्याची नव्हतीच. म्हणजे आपण कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी ती प्रतिमात्याची डेड कुणी हे तयार केली असेल तीच व्यक्ती या सगळ्याशी निगडीत आहे. यावरती सायली सांगते, ठीक आहे, आपण काय करू शकतो माहितीये का, म्हणजे आपण अश्विन भाऊजींची मदत ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. याच्यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच अर्जुन की अश्विनची मदत आणि ती कशासाठी. त्यावरती सायली सांगते, हो, अश्विन भाऊजींची मदत घेतली तर दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, अश्विन भाऊजी एक डॉक्टर आहेत आणि ते आपल्याला याच्यामध्ये नक्की मदत करू शकतील. यावरती अर्जुन म्हणतो, ते मला कळतंय, पण यावरती ती म्हणते, नाही, आपण एक काम करूया, रविराज काकांना सांगूया अश्विन भाऊजींशी बोलायला. कारण जर का आपण त्यांच्यासोबत काही बोलायला गेलो तर ते काही आपल्याला नीट उत्तरं देणार नाहीत, एक, आणि दुसरं म्हणजे आता ते आपल्याशी उगाचच हे करत बसतील. तर तुम्ही एक काम करा, रविराज काकांना सांगा. रविराजला अर्जुनने सांगितलेलं आहे की रविराज काका, मला काय वाटतं की आपण जर का त्या सत्यापर्यंत पोहोचलो, म्हणजे हे सगळं कुणी केलं होतं या सत्यापर्यंत जर का आपण पोहोचलो तर कदाचित ती बॉडी आणणाऱ्या माणसाचं काय हे होतं इंटेन्शन हे आपल्याला कळेल आणि तोच या सगळ्यामध्ये तुमच्या मृत्यूला जबाबदार आहे हे सुद्धा कळेल. काहीतरी गडबड आहे आणि आता ती व्यक्ती तुम्हाला ओळखते हे मात्र नक्की. असं म्हटल्यावरती रविराज सांगायला लागतात, ठीक आहे, मी अश्विन सोबत बोलतो, आणि ते अश्विनला मनवतात. अश्विनला मनवल्यावरती मग आता प्रेक्षकांनो अश्विन सांगतो, ठीक आहे, मी सगळी मदत करायला तयार आहे, आणि अश्विन ती मदत करतो. लगेचच आपल्याला आता 31 डिसेंबरच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की अश्विनने ते CCTV फुटेज दाखवले आणि त्याच्यामध्ये प्रिया आणि आता नागराज हे जरा लपून छपून आहेत. म्हणजे त्यांनी पूर्णपणे तोंड झाकलेलं आहे आणि त्यानंतर आता DNA रिपोर्ट सुद्धा मॅच करण्यात आलेले आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे अश्विनने. म्हणजे अश्विनने सांगितले की हा असा प्रकार घडण्याची 100% शक्यता आहे, आपण हा प्रकार नाकारू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगतो, ठीक आहे, हे फुटेज ना आपण कोणाला तरी क्लिअर करायला देऊया. म्हणजे ज्या वेळेला हे नाईट विजनचे फुटेज असतात ना, हे नाईट विजनचे फुटेज जर का आपण क्लिअर केले तर त्याच्यामध्ये असलेली साधारणपणे तरी माणसं आपल्याला 100% कळू शकतील. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो, ठीक आहे, हे फुटेज मला दे, मी हे क्लिअर करून आणतो. त्यावरती मग आता सांगायला लागतो लगेच अश्विन की मला अजून एक माहिती आहे, ती मी माहिती तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. अश्विन सांगायला लागतो, मी खरं सांगू का, तर मला ना म्हणजे ही गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे काहीच कळायला मार्ग नाहीये. पण आता एक गोष्ट तितकीच खरी आहे की ज्या काही गोष्टी आता घडतायत त्या गोष्टींवरती पाहता रोज रात्री तन्वीचं बाहेर जाणं हे मला सुद्धा काहीच कळत नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर आता तन्वीचं बाहेर जाण्यामुळे आता या प्रकरणामध्ये ती इन्व्हॉल्व आहे असं मला वाटतंय. यावरती आता सायली म्हणायला लागते, अचानकपणे हे असं वाटण्याचं तुम्हाला कारणच काय. यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो, खरं सांगायचं तर आता मी एक गोष्ट सांगू का, की मी खरं तर म्हणजे तिचा एकदा पाठलाग केला होता. ज्या वेळेला तिचा पाठलाग केला होता त्यावेळेला ती एका गोडाऊनच्या दिशेने गेली होती आणि ज्या वेळेला ती गोडाऊनच्या दिशेने गेली ना, मी पाहिलं होतं तिथे नागराज काका तिला भेटले होते. काहीतरी गडबड आहे. नागराज काकांना लपून छपून भेटण्याची तिला काय गरज पडली होती. नागराज काकांना लपून भेटायची काहीच गरज नव्हती ना. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, हो, आणि त्या दिवशी सुद्धा आता नागराज काकांचा फोन आल्यावरती ती तिकडून लपून गेली होती हे सुद्धा मी पाहिलं. प्रेक्षकांनो, असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, एक काम करूया, अश्विन, तू तिच्यावरती बारीक लक्ष ठेव, ज्याप्रमाणे नागराजवरती लक्ष ठेवायला
आम्ही सुमनला सांगितलेलं आहे, सुमन काकींना, त्याप्रमाणे तू तिच्यावरती लक्ष ठेव, तिच्यावरती लक्ष ठेवून जे काही आहे ते आम्हाला कळव. यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे. प्रेक्षकांनो, आता सगळ्यात पहिल्यांदा ते फुटेज घेतलं जातं आणि ते फुटेज घेऊन ते फुटेज क्लिअर करण्यासाठी इकडे प्रयत्न करण्यात येणार असतात. ज्या वेळेला ते CCTV फुटेज क्लिअर करण्याचे प्रयत्न होत असतात त्यावेळेला रविराज म्हणतात 1 मिनिट, आणि रविराज ते आता नीट पाहतात. 2 नावं आपल्यासमोर आलेली आहेत, हे तर 100% आहे आणि या 2 नावांच्या पैकीच ही माणसं मला वाटतायत, असं रविराज म्हणतात. अर्जुन म्हणतो काय? यावरती रविराज म्हणतात कदाचित आत्ता आपल्यासमोर ही 2 नावं आल्यामुळे आपण हे सगळं बोलतोय, पण खरं सांगायचं तर आता ही 2 नावं आपल्यासमोर आल्यानंतर ही माझ्या डोक्यात आलं की कदाचित ही 2 माणसं असू शकतील. नीट बघ, नीट बघ, हा नागराज असू शकतो आणि ही तन्वी असू शकते. असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, खरं सांगू का? तर आता म्हणजे इकडे अश्विन म्हणतो, मी सुद्धा म्हणूनच हे सगळं म्हटलो, कारण आता मला सुद्धा ती तन्वीच वाटली. आता अश्विनच्या इतपत चांगलं प्रियाला किंवा असं कोण ओळखू शकणार आहे? आणि त्यामुळे मग आता शोध सुरू होतो खऱ्या गोष्टींचा. ज्या वेळेला खऱ्या गोष्टींचा शोध सुरू होतो, खऱ्या अर्थाने आता इकडे यांच्या हातामध्ये आलेलं असतं सत्य, ते म्हणजे अश्विन यांच्या बाजूने आहे. प्रेक्षकांनो, अश्विन ज्या वेळेला बाजूने आहे हे सत्य चालू आहे आणि त्याचमुळे आता मात्र त्यांची बाजू स्ट्रॉंग झालं. फुटेज तर क्लिअर करण्याची गोष्ट आता आपण पाहिली. त्यानंतर मग आता इकडे प्रतिमाच्या जवळ सुद्धा काही गोष्टी असतात सांगण्यासारख्या. आता डायरेक्ट आपल्याला सीन दाखवला जातो तो म्हणजे मकर संक्रांतीचा. कारण आता हे सगळं शोधण्यामध्ये इतके दिवस गेलेले आहेत, पण आता प्रियाला या संदर्भातलं काहीच माहिती नाहीये. प्रिया या संदर्भामध्ये पूर्णपणे आता म्हणजे तिला माहित नाहीये की यांचा काय शोध चाललाय. त्यामुळे तिची नेहमीची कामं चालू आहेत. ती आता नागराजला भेटते, साक्षीला हे करण्यासाठी सांगते आणि अश्विन तिचा पाठलाग करतोय, ही तर गोष्ट तिला काही माहितीच नाहीये आणि त्यामुळे तिची आता गडबड चालू आहे. पण ज्या वेळेला मकर संक्रांतीच्या दिवशी आता अचानकपणे सगळ्यांनी तिला घेरलंय त्यावेळेला ती गडबडले आणि ततपप करायला लागलेली आहे. काय चाललंय अमकं तमकं हे ते. यावरती मग प्रतिमा सांगते बाद झालं. आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला ज्या काही गोष्टी आता चालल्या होत्या, मी यापुढे हे गोष्ट सहन करणार नाहीये. मी प्रत्येक वेळेला जाऊ दे जाऊ दे म्हणून केलं. प्रिया म्हणते आता काय झालंय? त्यावरती मग आता लगेचच इकडे सायली तिला खेचत खेचत खाली आणते. थांब प्रिया, आज तुला ऐकल्याशिवाय जाता येणार नाहीये. आणि त्यावरती नागराज पण आलाय. नागराजला प्रतापने एका हाताने प्रेक्षकांनो धरून ठेवलंय, कारण नागराज आणि प्रिया या दोघांची सगळी कारस्थानं समोर आलेली आहेत. आणि आता लगेचच ती सांगायला लागते प्रतिमा की मला सगळं कळलेलं आहे. मला मला मारण्याचा प्रयत्न सुद्धा आता याच्या आधी झालेला आहे. आणि असं म्हणत ती सांगते की याच्या आधी तुम्हाला असं वाटत होतं की मी वेडी आहे, मी वेडी आहे, पण आता मला वेडं करणारं दुसरं कोणीही नव्हतं, तर आता तन्वी आणि नागराज होते. यांचं माझ्याशी काय वैर होतं याच्याबद्दल मला काही माहित नाही. प्रिया आता जोरदार चिडते आणि काय वेड्यासारखं बडबडतेस, वेडीच झालेस तू, असं म्हणायला लागल्यावरती सायली आता खाटकन तिच्या एक मुस्काटीत देते. थांब जरा, काय बोलतेस काय तू? स्वतःच्याच आईबद्दल काही बोलायला तुला आता लाज वाटत नाहीये? यावरती ती सांगते तू तर मध्ये पडूच नकोस. मुळातच आता इकडे आई आणि मुलीच्या मध्ये पडण्याचा तुला काही अधिकार सुद्धा नाहीये. बाजूला हो, असं म्हणत प्रेक्षकांनो ती आता सायलीला बाजूला करते आहे. पण त्याच वेळेला पेटून उठलेली प्रतिमा मात्र आता तिच्या अंगावरती चांगलीच धावून गेलेली आहे आणि कोणीही बाजूला होणार नाहीये. तू बाजूला हो. मुळातच तू मला चुकीची औषधं देऊन ज्या वेळेला वेडं करण्याचा प्रयत्न केला होतास ना, त्याच वेळेला मला आता सगळं सत्य समजलं होतं. त्याच वेळेला मला कळलं होतं की काय नक्की खरं आहे आणि काय खोटं आहे ते. आणि त्याच वेळेला मग आता जेव्हा माझी डेड बॉडी सुद्धा मी नसताना तू शोधण्याचा प्रयत्न केलास, तो पण मला. त्यानंतर प्रतिमा फाटकन तिचं आता थोबाड फोडते आणि थोबाड फोडल्यावरती ती सांगते नागराज, त्या दिवशी हा नागराज मला आता मारायला आला होता आणि त्यानंतर ज्या वेळेला मी सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला मलाच वेडं ठरवण्यात आलं होतं. मला वेडं ठरवून आता इकडे माझ्यावरती पुन्हा हल्ला करण्याचा पण नागराजने प्रयत्न केला आणि त्यानंतर मग आता मी गोळ्या बंद केल्यावरती सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आठवल्या
त्यावेळेला मला सगळं समजलेलं आहे की हे दोघं जण होते. आणि आत्ता त्यावरती प्रिया सांगते, तुला खरंच वेड लागले, तू वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस. यावरती ती सांगते, वेड मला नाही, आता जे गोष्टी कळतील ना त्याच्याने वेड तुला लागणार आहे. कारण आता जे काही माझ्या बॉडीचं, म्हणजे मी इथे यायच्या आधी तुम्ही आता माझी डेड बॉडी आणण्याचा जो दोघांनी प्रयत्न केलाय ना, तो प्रयत्न सगळा समोर आलाय. आता प्रिया गडबडले, काय बडबडतेस तू वेड्यासारखं? यावरती ती म्हणते, परत परत वेड्यासारखं वेड्यासारखं मला बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. तुमच्या दोघांचा जो काही प्रयत्न होता तो प्रयत्न मी आता हाणून पाडलेला आहे. म्हणजे आता फुटेज क्लिअर झालेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही दोघं जण गेला होता डेड बॉडी आणण्यासाठी, ते सुद्धा समोर आलेलं आहे. आणि इतकंच नाहीये, याच्यामुळे एक गोष्ट नक्कीच लक्षात आले की तू माझी मुलगी असू शकत नाहीयेस. नागराज तर हे सगळं प्रॉपर्टीसाठी करेल, पण तू तू माझी जर का सख्खी मुलगी असतीस तर हे तू केलंच नसतंस. खबरदार खबरदार, यापुढे या घरात राहिलीस तर. तितक्यात तिथे आलेला आहे तो म्हणजे आता अश्विन, आणि प्रियाकडे पाहतोय. आणि का केलंस तू हे सगळं सांग, मला हे सगळं कळलंच पाहिजे. का हे सगळं वागलीस तू? प्रतिमा त्याला वेडं बनवण्यासाठी आता तू हे सगळं केलंस. मला सगळं सगळं समजलेलं आहे. प्रेक्षकांनो, एक एक करत सगळ्याच गोष्टी गुढ उलगडल्यात आणि प्रिया मात्र चांगलीच गडबडले. त्यामुळे प्रिया आता आपला बचाव पवित्रा करण्याचा प्रयत्न करते आणि ती सांगते, मी नाही काही केलेलं आहे, हे सगळं नागराज काकांनी केलंय. म्हणजे मुळातच मला आता काहीच माहीत नव्हतं. त्यावेळेला नागराज काका बोलले होते की आता बाबांना खूपच त्रास होतोय आणि त्यासाठी, बाबांच्या त्रासासाठी आता इकडे आई आहे आहे अशी ते उगाचच आशा लावून बसलेत. आणि त्याचमुळे मी आता त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला बाबांना, फक्त इतकंच की आता तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी या सगळ्यामध्ये आता तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच आई या जगात नाहीये. तर आता उगाचच तुम्ही स्वतःला त्रास करून का हे करताय, म्हणून मी हे केलं. त्यावरती प्रतिमा अजून एक थोबाड फोडते. प्रतिमा सांगते, तुझ्या इतकी निर्लज्ज मुलगी आता मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नाही. बापाला आई गेले हे समजून बरं वाटेल आणि तो बरा होईल असं वाटणारी तू एकमेवच मुलगी आहेस ग. म्हणजे आता बापाला बरं वाटेल म्हणून एखादी मुलगी आता आई आहे अशी काहीतरी खूण निर्माण करेल, पण बापाला बरं वाटावं म्हणून आता आई गेली अशी खूण कोण निर्माण करते? तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास, तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास, तरी तुझी गाठ आता माझ्याशी आहे. माझ्यापासून तुला कुणी वाचवू शकत नाहीये. आत्ताच्या आत्ता या घरातून हिची हक्कलपट्टी झालीच पाहिजे. मी हिला आता माझ्या नजरेसमोर बघू इच्छित नाहीये, असं म्हणत प्रतिमाने आता इकडे अर्धसत्य तर समोर आणलंय आणि तिने DNA टेस्ट करायला पण भाग पडलेली आहे. तिने सांगितलेलं आहे, काही झालं तरी ही माझी मुलगी असूच शकत नाहीये. आत्ताच्या आत्ता याची DNA टेस्ट करण्यात यावी. प्रेक्षकांनो, आता इकडे मालिकेमध्ये खूपच मोठा टर्निंग पॉइंट आलेला आहे. प्रियाची DNA टेस्ट तर होणार आहे आणि प्रतिमाने तर आता 100% सांगितलेलं आहे, काहीही झालं तरी सुद्धा ही माझी मुलगी असूच शकत नाहीये. मालिका आता कोणत्या वळणावरती पुढे जाणार पाहणार